एका दाट जंगलात जिथे हवेत जादूसारखी गोडी भरलेली होती, सगळे प्राणी प्रेमाने राहत होते. त्याच जंगलात राहत होती एक गोड लहानशी चिमुकली खार, जिचे नाव होतं चिंकी. तशी चिंकी खूप हुशार होती, पण थोडीशी लोभी होती. एका सकाळी हलक्या पावसानंतर आकाशात एक मोठं आणि चमकदार इंद्रधनुष्य उमटलं. ते इतकं सुंदर होतं की ते पाहण्यासाठी जंगलातील सगळे प्राणी जमले. चिंकीने इंद्रधनुष्य पाहिलं आणि मनात विचार केला, काश हे फक्त माझंच असतं तर मी जगातली सगळ्यात सुंदर खार झाले असते. त्या रात्री सगळे झोपले असताना चिंकी चुपचाप घराबाहेर पडली आणि झाडाच्या सगळ्यात उंच फांदीवर चढली. ती इंद्रधनुष्य स्वतःकडे ओढू लागली आणि अचानक इंद्रधनुष्याचा एक छोटासा तुकडा चमचमणाऱ्या रेशमी धाग्यासारखा तिच्या हातात आला. चिंकी खूप आनंदी झाली. तिने तो धागा आपल्या शेपटीला गुंडाळला आणि म्हणाली, आता मी रंगांची राणी झाली आहे, या जंगलाची राणी. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा चिंकी उठली तेव्हा आकाशात इंद्रधनुष्य नव्हतं. सगळं काही बदललेलं होतं. सगळ्या प्राण्यांचे रंग फिके झाले होते. पोपटांचा हिरवा रंग नाहीसा झाला होता. फुलं बेरंग झाली होती. जंगलात उदासी पसरली होती. ना गाणी होती, ना आनंद, ना उत्साह. हे सगळं पाहून चिंकीला खूप वाईट वाटलं. तिला समजलं की ही तिचीच चूक होती. तिच्या मनात अपराधीपणाची जाणीव झाली. ती स्वतःशीच म्हणाली, अरे हे फक्त माझ्यासाठी नव्हतं. हे बोलून चिंकी पुन्हा त्या उंच फांदीवर चढली आणि तिने इंद्रधनुष्याचा तो तुकडा आकाशात फेकला. इंद्रधनुष्य पुन्हा आपल्या जागी पोहोचलं. आकाशात पुन्हा एकदा अधिक चमकदार, अधिक सुंदर इंद्रधनुष्य दिसू लागलं. जंगलात आनंद परत आला. सगळे प्राणी गाणी गाऊ लागले. सगळे खुश झाले आणि सगळ्यांनी मिळून चिंकीसाठी टाळ्या वाजवल्या. चिंकी म्हणाली, ह्यातून मला एक गोष्ट समजली आहे. जी गोष्ट सगळ्यांसाठी असते ती फक्त स्वतःजवळ ठेवली तर तिचं सौंदर्य कमी होतं, पण ती वाटली, शेअर केली तर ती दुप्पट सुंदर होते. आहे ना मुलांनो, ह्या कथेतून छान शिकवण मिळाली ना?